चांगली नोकरी नेमकी म्हणायची कशाला? मनी, मीनिंग आणि वेलबिंग हं. या तिन्ही गोष्टी जिथे तुमच्या फुलफिल अप टू ॲटलीस्ट सर्टन एक्सटेंट होत असतील, ती नोकरी किंवा तो व्यवसाय तो चांगला म्हणता येईल. टाईम, इमोशन आणि डिजिटल 3 प्रकारच्या बाउंडरीज आहेत, त्या तुम्ही आखा. सगळ्यांनी दुसऱ्यांचा विचार करूनच काम करा. म्हणजे माझ्यामुळे कोणाला त्याच्या बाउंडरीज डिस्ट्रॉय करावं लागत आहे बा, किंवा जास्ती वेळ काम करावं लागतं आहे, ते रात्रभर काम करावं लागतं आहे, किंवा माझा इगो सॅटिस्फाय आहे म्हणून असे सायकोपॅथ आहेत कॉर्पोरेटमध्ये, ते सायकोपॅथच आहेत. आता काय झालं, जेन झीनी ना या ज्या डेफिनेशन चेंज करायला, म्हणजे आपल्या सगळ्या बिलीफ सिस्टमला धक्का द्यायला सुरुवात केली. आणि इतके वर्षाची जुनी बिलीफ सिस्टम आहे, तर हा सुरुवात आहे. त्याच्यामुळे हा शॉक वाटणारच. सक्सेसच्या व्याख्या या मुलामुलींच्या वेगळ्या आहेत. इन्कमिंगनुसार पॉलिसीज व्हायला पाहिजे, आउटगोईंगनुसार नको. म्हणजे 60sची जी जनता आहे, जी आउटगोईंग आहे, त्यांच्यानुसार पॉलिसीज नको ना. इनकमिंग जे आहे 20, 21, 22 त्यांच्यानुसार पॉलिसीज हव्या आहेत. सोशल मीडियावर हा एक प्रवाह दिसतो की वर्क स्पेसेसना आता जेनझी नको आहेत, कारण की ते ज्या पद्धतीत काम करतात, म्हणजे स्मार्ट टूल्सचा वापर करतात, पण पूर्णपणे त्याच्यावरच त्यांचं अवलंबित्व आहे की ते स्वतः तेवढा विचार करत नाही, किंवा ते डिजिटली इतके ॲडिक्ट झालेले आहेत की त्यांना ह्युमनाइज करता येत नाही आहे ती गोष्ट, की ते खूप मशीन मेड किंवा आर्टिफिशियलच वाटत राहते. त्यामुळे हे त्यांचं अवलंबित्व टेक्नॉलॉजीवर, डिजिटल मीडियावरती इतकं जास्त आहे की तो माणसाचा एक टचच ते मिस करतायत. तर हा खरंच कॉन्फ्लिक्ट वर्क स्पेसेसमध्ये येत्या काळात फेस करावा लागू शकतो. डिजिटली हायपर कनेक्टेड ती लोक आहेत. त्यांची इमोशनल इंटेलिजन्स कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे परत बोलायला, कारण आता जे प्रोटेस्टचं झालं नंतर मंतरचं, त्याच्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने मॅच्युरिटी दाखवली मॅक्झिमम पब्लिकनी, ती थोडी म्हणजे शॉकिंग होती. म्हणजे मला तर अपेक्षा नव्हती की हे लोक असे करतील, पण त्यांची भाषा, म्हणजे त्यांनी ज्या क्रिएटिव्हिटीनी त्यांचं मतं मांडली, ती थोडी हे होती ना. म्हणजे आपल्याला आमच्या पिढीला तर ते फारच शॉकिंग वाटलं की हे असं असं काय केलं म्हणून. पण त्याच्यावरून मला असं जाणवलं की ॲटलिस्ट हे लोक बोलतात, ते खोटं नाही बोलत. आमच्या पिढीला प्रचंड खोटं, इतकं त्यांच्या मनात असं साचलेलं, पण ते एक असं तोंडापर्यंत येऊ देत नाही की काय बाहेर काढला शब्द तर काय व्हायचं, आभाळच कोसळायचं. बरोबर. पण त्यांनी ते केलं. पण त्यांच्यामध्ये हे आता जे तू हायपर कनेक्टेडनेस म्हटला आणि डिजिटल डिपेंडन्सी, तर हे आमच्यावर पण आहे ना, आमच्या जनरेशनला पण आहे, म्हणजे माझ्या जनरेशनला. कारण आपलं सगळं लाईफच याच्यावर डिपेंड झालं आहे आता. बरोबर आहे की नाही. त्यामुळे जे लोक करतात, वापरतात, म्हणजे असं नाही की 50शी लोक रील्सला हे नाही आहे, अडिक्टेड नाही आहेत बरं. ते गेम्सला अडिक्टेड आहेत, अगदी म्हणजे ऑनलाईन गेमिंगला, पॉर्नला अडिक्टेड आहेत. तर आपण, मला असं वाटतं हा सगळ्यांवरच असर झाला आहे. पण याच्यामध्ये थोडं काय म्हणतात, 2 मतं असू शकतात की ही पिढीला इमोशनल इंटेलिजंट नाही आहे बा. आपण त्यांचं आत्ताच डेमॉन्स्ट्रेशन बघितलं, आणि डेमॉन्स्ट्रेशनने दाखवलं, नॉट डिस्कशन बट डेमॉन्स्ट्रेशन. करेक्ट. असं होऊ शकतं. राईट ना. म्हणजे असाही एक त्यांच्यावरती टीका होते की बाउंड्री सेट करणं आणि जबाबदारी टाळणं हे कळतच नाही की जेनझीची ही बाउंड्री आहे का जेनझी जबाबदारी टाळायची आहे, म्हणून हे कारण पुढे करते. बाउंड्रीज सेट करायला मी पण आत्ता शिकले, मी मान्य करते. म्हणजे मला पण माझ्या पिढीतून जे मला बिलीफ सिस्टीम मिळाली होती की तुम्ही सतत काम करत राहायचं, किंवा सतत परफेक्ट दिसलं पाहिजे, फेल नाही व्हायचं कुठे, गॅप दिसला नाही पाहिजे कुठे असं, किंवा सततचं सक्सेसच्या व्याख्या या मुलामुलींच्या वेगळ्या आहेत, आणि विच इज नॉट बॅड. म्हणजे जगभरात आता ती तुमची जपानची कोणती प्लेअर आहे, टेनिस प्लेअर जी आहे ना, तिने मध्येच काहीतरी 24-25 वर्षी लग्न केलं, ओसाका, नाओमी ओसाका. आणि नंतर तिने ब्रेक घेतला. मग तिने सतत, ठीक आहे ना, पण ब्रेक घेणं हे गरजेचं आहे. आमच्या पिढ्यांमध्ये आम्ही जसं बघितलं, स्टेफी ग्राफ, ती 31व्या वर्षी लग्न करून गेली, किंवा बाकीचे जे आता रॉजर फेडरर आत्ता 41ला रिटायर झाला. तर कंटिन्युअस हा जो अट्टाहास आहे, हा या पिढीमध्ये दिसत नाही मला. ती एक त्यांची चांगली गोष्ट आहे. पण बाउंड्रीज सेट करणं हे सगळ्यांना गरजेचं आहे, फक्त जेनझी नाही, आणि त्याचे खूप फायदे आहेत. म्हणजे पीपल प्लीजिंग बिहेवियर कमी होतं तुमचं, हे मी स्वतःहूनच, म्हणजे स्वतः अनुभवते आता. नाही म्हणायला शिकलं आपल्याला, तर आपलंच अनेक म्हणजे सगळ्या जगाची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या खांद्यावर आहे असं वागणं मूर्खपणा आहे ना. पण लोक तसं वागतात की मी प्रत्येक ठिकाणी अवेलेबल राहायला पाहिजे कॉल्सला, किंवा आय शुड प्लीज एव्हरीवन, आय शुड से ओके टू येस और ओके टू एव्हरीवन. दॅट इज ॲक्च्युली रॉंग. बाउंड्री सेट प्रत्येक पिढीतल्या व्यक्तीने केलं पाहिजे ना. आणि का कोणीतरी जास्ती काम करावं आणि कोणीतरी कमी, म्हणजे काही विशिष्ट लोक कंपन्यांमध्ये पण तू बघ, काही विशिष्ट लोकांना ग्रुप असेल ना, तोच जास्ती काम करतो, आणि बाकी सगळे
आरामशीर त्यांचं चालढकल सुरू असते. बरोबर. हां, तर असं नको. तर त्यामुळे मग ते लोक जे आहेत काम करणारे ते म्हणजे बर्नआउट होतात. आता काय झालं, जेन झीनी या ज्या डेफिनेशन चेंज करायला म्हणजे आपल्या सगळ्या बिलीफ सिस्टमला धक्का द्यायला सुरुवात केली आणि इतके वर्षाची जुनी व्हिडिओ सिस्टम आहे. हो. तर हा सुरुवात आहे, त्याच्यामुळे हा शॉक वाटणारच. बरं. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मला असं वाटतं हे सेटल होईल अच्छा. आणि नॉर्मलाइज होईल आणि व्हायला पाहिजे. त्याने वर्क लाईफ बॅलन्स मिळायला मदत होईल. खूप म्हणजे मी स्वतः मेमध्ये पूर्ण एक 3 आठवड्याची सुट्टी घेतली आहे. ओके. फुल डिस्कनेक्ट. मी म्हटलं नाही काहीच करायचं, घरी बरं. बसायचं, आराम करायचा आणि मला त्याचा फरक जाणवला. म्हणजे टू मच ऑक्युपाईड असतो कधी कधी आपण त्या गोष्टीमुळे आणि तोच आपल्या मनाचा जास्तीत जास्त भाग त्याच्यामध्ये जातो. स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये ते जे वेलफेअर इकॉनॉमी आहे त्यांची, त्याच्यामध्ये हे प्रकार आहेत. हां, आता मी ते माझ्या PhD मध्ये लिहिलं आहे, पण आपल्याकडे ते तसे लागू होत नाही. का बरं मला कळत नाही. आपण पण त्याला आपल्यानुसार कस्टमाइज करू शकतो भारतीय लोक. तुम्हाला जर कोणी व्यक्ती काम करून देत असेल आणि तर त्याला लवकर जायचं असेल घरी, तर काही हरकत नाही ना जाऊ द्यायला. तुम्हाला कंट्रोल हवाय, तुम्हाला अवेलेबिलिटी, त्या व्यक्तीचा प्रेझेन्स महत्वाचा वाटतो. पण ती प्रोडक्टिव्हिटी तुम्हाला देते आहे अँड दॅट पर्सन वॉन्ट्स फ्लेक्झिबिलिटी, की मी जाऊ का, मला दुसरं काही करायचं आहे, दॅट इज ओके, राईट. त्यामुळे आता येणारी पण जी करिअरचे ट्रेंड राहतील ना, किंवा जे आता नोकऱ्या राहतील, त्याच्यामध्ये अर्थात AIचा इन्फ्लुएन्स राहीलच, पण हे जास्ती राहील की मल्टिपल गिग म्हणतात ना लोक, मल्टिपल गोष्टीमध्ये इंटरेस्ट एकावर डिपेंड नाही राहणार. पूर्वी कसं बँकेत नोकरी केली, इव्हन IT मध्ये नोकरी केली, मॅन्युफॅक्चर 30-30 वर्ष एकाच ठिकाणी आहेत, स्किल्स पण बदलल्या नाही काही आणि कंपन्या काही म्हणत नाही. पण आता ह्या मुलांनी त्याला चॅलेंज केलं आहे की आम्हाला स्किल्स म्हणजे अपडेटेड हवे आहेत, एम्प्लॉयबिलिटी पाहिजे आहे आणि मनी पण आवश्यक आहे, बिकॉज मनी नसेल तर मग प्रॉब्लेम्स सुरू होतात. तर हा मला असं सुरुवात आहे, ही सुरुवात आहे एका मोठ्या चेनची आणि तो चेन सेटल व्हायला काही वर्ष जातील, पण हे होईल. ओके. म्हणजे ह्याच्यात मला सोशल मीडियाचा सुद्धा एक आस्पेक्ट वाटतो की आत्ता सक्सेस बाय 25 किंवा सक्सेस बाय 30 असे ट्रेंड्स आहेत की मी 30व्या वर्षीच किती सेटल्ड आहे, किंवा मला 1-1.5 लाखाचं पॅकेज आहे, घर आहे, गाडी आहे, वेगवेगळ्या कॉन्सर्टला जातोय किंवा फिरायला जातोय, परदेशवारी केलेली आहे. सो या सगळ्या गोष्टींमुळे, सोशल मीडियावरच्या ट्रेंड्समुळे आजच्या पिढीवर एक म्हणजे पूर्वीच्या पिढीवर हा दबाव नव्हता, त्यांना बेसिक गोष्टींसाठी संघर्ष होता. तर या सगळ्या गोष्टींमुळे आजच्या जनजीवरती हा वेगळ्या प्रकारचा दबाव आलाय. हो, आहे ना. आणि दुर्दैवाने त्यांच्या अपेक्षेनुसार, त्यांच्या स्किल्सनुसार नोकऱ्या पण अवेलेबल नाही आहे. अनएम्प्लॉयबिलिटीचं प्रमाण विशेष करून एज्युकेटेड जेनझीमध्ये खूप जास्ती आहे. अनएम्प्लॉयबिलिटी भारतामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जंतर मंतर जे झालं ते फक्त नीट रिलेटेड नव्हतं, पण त्यात अनएम्प्लॉईड लोक पण होते ना. बरोबर. हां, त्यामुळे एम्प्लॉयमेंट मुळात जनरेट करणं आणि ते एम्प्लॉयमेंट जे काही नवीन जनरेशन आहे त्यानुसार अकोमोडेट करणं हे महत्वाचं आहे सध्या. ओके. कारण त्यांचे मेंदू वेगळे आहेत. जेन झीचे मेंदू आमच्या मेंदूंपेक्षा वेगळे आहेत. राईट. त्यामुळे त्यांना हा वेगळंच प्रेशर एक फेस करावं लागतंय. प्रेशर फेस म्हणजे बिचारांना नोकऱ्याच नाही आहेत आणि काही ते इन्फ्लुएन्सर जे पैसे कमवतात किंवा काही विशिष्ट लोकांना नोकऱ्या मिळाल्या, फॉर्च्युनेटली त्यांना काही चान्सेस मिळाले आणि त्यांनी व्यवस्थित त्यांनी कॅश केले. राईट. आणि पण ह्यांना मॅक्झिमम जनतेला ते मिळत नाही ना. आमच्या वेळा असं नव्हतं. आमच्या वेळा चान्सेस जास्ती होते. करेक्ट. हा मोठा फरक आहे, खूप मोठा फरक आहे. त्यांच्या वाट्याला एक तर कोरोना आला, बरेच जण कोरोनामध्ये ग्रॅज्युएट झाले किंवा 10वी-12वी पासआउट झाले. त्यांना खूप त्रास झाला आहे त्या पिढीला कोरोनाचा. एक तर डिजिटली सगळं होतं घरामध्ये, घरातले इश्यूज असतील, काही जे काही असतील, हेल्थ इश्यूज असतील, रिलेशनशिप इश्यूज असतील, त्या मुलांना किती सहन केलं त्यांच्या मेंदूनी. हे आमच्या लहानपणी असं काही नव्हतं. राईट. इतके इमर्जन्सी सिच्युएशन म्हणजे महामारी अनुभवलेली आहे त्यांनी. आणि बाकीच्या पण मग कोरोनानंतर आलेला आर्थिक प्रॉब्लेम्स, त्याच्यानंतर अनएम्प्लॉयबिलिटीचे प्रॉब्लेम्स. म्हणजे आता तू वाचत असशील ना न्यूज की 2000 अप्लिकेशन केल्या, 1500 अप्लिकेशन केल्या, पण काहीच कॉल नाही आला. हे किती फ्रस्ट्रेटिंग आहे. IIT IIMच्या प्लेसमेंट होत नाही आहे नीट. आमच्या वेळेला तसं नव्हतं. म्हणजे IIT IIM म्हटलं की झालं लगेच तिकीट टू द हेवन असं. करेक्ट.
म्हणजे सोशल मीडियामध्ये असाही एक भाग येतो की पर्सनल ब्रँडिंग किंवा स्वतः एक चेहरा म्हणून पुढे यायचं प्रमाण वाढलेलं आहे, की प्रत्येकजण सोशल मीडियावरती त्यांचं वेगळं एक डिजिटल अस्तित्व असतं आणि त्याच्यावरती ते त्यांची आयुष्यातल्या ज्या काही घडामोडी असतील त्या दाखवत असतात, व्लॉग्स बनवत असतात. त्यामुळे पर्सनल ब्रँडिंग स्वतःचं करत राहणं हे सुद्धा या पिढीला महत्त्वाचं वाटतंय का, काम सांभाळून? याचं तू जास्ती उत्तर देऊ शकशील कारण इंस्टाग्राम हे याच पिढीचं आहे, जेनझीचंच आहे. बरोबर. त्यांचंच त्याच्यावर वर्चस्व आहे आणि त्यांनी त्या प्रोटेस्टच्या वेळेला पण त्याचा म्हणजे खूप कल्पकतेने वापर करून घेतला आणि त्यांना आहे अर्थात आता चायनामध्ये तर हे सगळं बॅन आहे, इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे. आणि युरोपमध्ये पण गुगल वगैरे म्हणजे डेटा नको जायला बाहेरच्या कंपन्यांना म्हणून बॅन आहे. आता हे जे आपण बोलतोय की ते डिजिटली अडिक्टेड आहे, तर हे आपल्याच पॉलिसी मेकर्सचं आहे ना डिसिजन, की या मुलांना जर तुम्ही इतका ॲक्सेस दिला आहे. म्हणजे चायनामध्ये ऑनलाईन गेमिंग वाढलं म्हणून त्यांनी इंटरनेटवर एका विशिष्ट काळाकरता जॅमर्स बसवले होते. आपल्याकडे पोरांना ॲक्सेस आहे सगळ्या गोष्टींना. मग आपण त्याचा विचार केला का की पोरं पॉर्नला ॲक्सेस होऊन राहिला आहे, व्हायलेंट कंटेंटला ॲक्सेस होऊन राहिला आहे. हा सरकारने आणि त्याच्या पालकांनी विचार करायला पाहिजे होता ना. बरोबर. मग त्या मुलांचा पण पूर्ण दोष नाही त्याच्यामध्ये. त्यांच्या आईवडिलांनी लहानपणापासून त्यांचे रील्स आणि फेसबुकवर फोटो टाकायला सुरुवात केली, मग त्यांनी पण तेच हे केलं. पण एक असा पण ट्रेंड आहे की जेनझी आता हळूहळू स्मार्टफोन सोडून तो डम फोनवर येत आहेत छोट्यावाल्या. तो पण एक ट्रेंड आहे. तो म्हणजे युरोपच्या काही याच्यामध्ये मी वाचला की तो ट्रेंड आहे. आपल्याकडे पण कदाचित तो येईल, त्यांना जाणवायला लागेल की ते अति होत आहे. ओके. त्यामुळे त्यांना त्या गोष्टी देणारे आपणच आहोत. बरोबर है ना. जसं आम्ही टीव्हीची जनरेशन आहोत, आम्ही त्या टीव्हीमुळे आम्ही म्हणतात ना टीव्हीमुळे एक पिढी बिघडली, पण टीव्ही आमच्यापर्यंत कोणी आणला. ओके. म्हणजे चक्रच आहे हे असं फिरत राहणार. ओके. ह्याच्यानंतर मला अशी एक तुलना करायची होती की प्रत्येक पिढीवरती वेगवेगळ्या प्रकारचं प्रेशर त्या वेळेला आलेलं आहे. जेनझीला आपण ओपन म्हणतोय, बोल्ड म्हणतोय की ती मुक्तपणे त्यांचं म्हणणं मांडतीये, जे खरं आहे ते मांडतीये. पण ॲट द सेम टाइम त्यांच्यावरती स्पर्धा इतकी वाढली आहे की अपस्किलिंग त्यांना सतत करावं लागतंय स्वतःचं. याचा त्यांच्यावरती कसा दबाव पडतो आणि ह्याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो का? अपस्किलिंगचं त्यांच्यावर खरंच प्रेशर आहे. एक तर त्यांना एम्प्लॉयबिलिटीचं प्रेशर आहे की बाबा आपल्याला जॉब लागेल की नाही, प्लेसमेंट होईल की नाही, आणि ती झाल्यानंतर मग ती नोकरी टिकवण्याकरता पण बिचाऱ्यांना किती गोष्टी कराव्या लागतात. त्यांच्या वाट्याला इव्हन महागाईचं पण खूप जास्ती आलं आहे. म्हणजे महागाई आणि ज्या पद्धतीने सॅलरी जाते ते त्यांच्या वाट्याला आले आहे. ते आमच्या वेळेला इतकं नव्हतं. त्यामुळे तो पण त्यांच्यावर प्रेशर, तेही प्रेशर आहे ना, फायनान्शियल प्रेशर आहे, पेट. पण त्यांना तेवढं स्वतःला ते म्हणतात की मला हे पण हवं आहे आणि हे पण हवं आहे. म्हणजे दे नीड मनी, दे नीड ज्याला म्हणतात मिनी आणि वेलबिंग. ओके. या तिन्ही गोष्टी हव्या आहेत. आपले सिस्टम खरंच ते देऊ शकते का? त्यांना प्रेशर असणारच आहे. राईट. ह्याच्यात सर्व्हाइव्ह होणं, ह्याच्यात बेसिक राईट्स आहेत. म्हणजे तुम्ही चांगल्या जितक्या डेव्हलप कंट्रीजमध्ये बघाल ना, दीज आर बेसिक राईट्स की तुम्ही 4 नंतर काम करू नका, तुम्ही सकाळी लॉग इन केल्यानंतर. तर ते बाउंड्रीजला रिस्पेक्ट करतात. आपल्याकडे आपण फक्त जेनझी म्हणतो, पण सगळ्यांनीच बाउंड्री सेट करायला पाहिजे ना. बाउंड्री सेट नक्की करायची कशी? म्हणजे रूढ न वाटता किंवा म्हणजे रूढ वाटतंच. आपल्याकडे कसं आहे, तुम्ही काही नाही म्हणायला गेलं ना कोणाला, लोकांना हमखास आपण रूढ वाटतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझी ती सवय आहे की मी 9ला DND वर माझा फोन जातो. म्हणजे अगदी मोजके कॉन्टॅक्ट सोडले ना तर कोणी मला फोन नाही करू शकत. आता इतक्या वर्षात लोकांना माहिती आहे की ही फोन उचलणार नाही. मी रूढच वाटते. म्हणजे बहुतेक लोक रात्रीच्या वेळेला व्हॉट्सअपवर मेसेज म्हणजे करत बसतात, फोनवर बोलतात. मी त्याच वेळेला आज झोपेची वेळ ठरलेली आहे, मग त्याच वेळेला झोपायला जायचं बा, किंवा 1 तास अगोदर डिजिटल बघायचं नाही. ओके. पण हे मला त्याचे आत्ता परिणाम दिसून राहिले चांगले, इतके वर्षाच्या इन्व्हेस्टमेंटचे. हे जर आपण कसं करतो ना, ते जसं की स्टॉप प्लीजिंग अदर्स. राईट. आणि ते जेनझी करतात ही चांगली गोष्ट आहे की नाही बाबा, नाही जमत मला, मी नाही करू शकत त्या गोष्टी. त्यामुळे टाईम बाउंड्री इज फर्स्ट थिंग. ओके. यू टू सेटअप टाईम की नाही, मग या व्यक्तीचा, आणि तसं म्हणजे मी या व्यक्तीचा वेळ घेणार नाही की मी वेळ घेऊ देणार पण नाही स्वतःचा, आणि मी त्याचा व्यक्तीचा वेळ पण, मी पण 9 नंतर कोणाला फोन नाही करत. बरोबर. त्याच्यानंतर तुमची इमोशनल बाउंड्री की बाबा प्रत्येक प्रॉब्लेम, माझं क्रायसिस माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. म्हणजे आमच्या पिढीमध्ये थोडं होतं की नाही, आपली कंपनी आहे बा, चल थोडंसं एक्स्ट्रा माईल जाऊया, काम करूया. प्रत्येक वेळा आपण त्या कंपनीला आपण त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर ते विसरून जातात आपल्याला. आणि तिसरी आहे ते डिजिटल बाउंड्री.
दॅट यू कॅन ऑलवेज सेट की बाबा मी ईमेल मेसेजेस कॉल्स हे घेणार नाहीत बा. ओके. म्हणजे सतत तुम्ही अवेलेबल राहिला तर काय होतं नक्की? सतत त्यावेळेला तुमचं बर्नआउट आणि ब्रेन एक्झॉक्शन होणारच आहे ना, व्हेरी क्लिअर. आणि दोन पुस्तकं आहेत, म्हणजे तू जरूर वाच. डीप वर्क एक आहे ओके. आणि डिजिटल मिनिमलिझम एक पुस्तक आहे. बरं. दोन्ही एकाच मॅथ्सच्या प्रोफेसरने लिहिले आहेत अमेरिकेतल्या, की स्मार्ट वर्क कसं करायचं. ही डझंट यूज सोशल मीडिया ॲट ऑल. इज अ बरं. युनिव्हर्सिटी प्रोफेसर. आणि स्मार्ट वर्क म्हणजे तुम्हाला डीप फोकस ठेवून, म्हणजे त्याच्यावर मी थिंक बँकवर पण एक पॉडकास्ट दिला आहे मागच्या वर्षी. फोकस कसा वाढवायचा, इंटेन्सिटी कशी वाढवायची, म्हणजे 4 तासात कामं आटपायचे, नंतर तुम्ही मोकळे आहात. आपली कामाची पद्धत अशी आहे की तुम्ही अल्लम टल्लम करत 4 तासाचं काम 8 तासावर 10 तासावर नेता. बरोबर. कारण जे तू म्हणता ना बाउंड्रीज, की नाही बा मला रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मला दिव्यांनी बोलवलं आहे तर मला त्यावेळेला जायलाच पाहिजे, मी त्यावेळेला कॅन्सल नाही करू शकत, काहीही झालं तरी कमिटमेंट दिली. तर हे सगळ्यांनीच जर पाळलं ना तर हे बाउंड्रीज पण जास्ती त्रासदायक वाटत नाही. बरं. म्हणजे ऑफिसमध्ये तुम्ही साधारण डे प्लॅन स्वतःचा कसा आखला पाहिजे किंवा मायक्रो मॅनेज स्वतःची कामं कशी केली पाहिजे? हे बा ऑफिसमध्ये कसं असतं की 100 पैकी आपले 70 किंवा 60% कामं आपल्याला माहिती असतात, 40% अनसर्टनिटी असते. जे माहिती आहे ना त्याला आपण कंट्रोल करू शकतो, जे माहिती नाही त्याच्याकरता आपण यू शुड बी ओपन की ते माहिती नाही काय होणार आहे, बट आय एम देअर, करू शकतो. तुम्ही डिजिटल टूल्स चांगले वापरा, रिमाइंडर सेट करा, सगळ्याच गोष्टींचे रिमाइंडर. म्हणजे तुम्ही पाण्याचं रिमाइंडर सेट केलं तरी काही हरकत नाही. आणि झोप नीट घ्या. मी वर्षानुवर्ष प्रत्येकाला सांगते की झोप नीट घ्या. रात्रीचीच झोप नीट घ्या, दुपारी झोपायची गरज नाही. कारण झोप नीट न घेणं, बाउंड्रीज सेट न करणं, आणि त्याच्यात फूडचं मग कॅफेन वाढतं या सगळ्या गोष्टी केल्या की, आणि त्याचा परत रिव्हर्स इफेक्ट, तुमच्या सगळ्या याच्यावर इफेक्ट व्हायला सुरुवात होते सिस्टीमवर. मग ह्याच्यातून काय होतं, तुमचे मूड स्विंग्स वाढतात, तुमचं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. तर कामाची पद्धतच मुळात चांगली शिकून घेणं. ओके. वीकली आपल्याला काय, आता तुला समजा तू म्हणत असेल की मला प्रोटीन रोज घ्यायला सांगितलं डॉक्टरनी. तुझं प्रोटीन म्हणजे अंडी, समजा 12 अंडी आणून ठेवायची जर तू अंडी खात असशील तर, किंवा व्हे प्रोटीन तर महिन्याचं व्हे प्रोटीन घ्यायचं आहे मला, किंवा तुला फळं खायची आहेत, सगळं सॅटर्डे संडेला करून ठेवायचं, जे आपण करू शकतो, कंट्रोलमध्ये आहे ते. इवन इफ यू आर वेअरिंग दीज, मला माहिती आहे की आज माझं शूट आहे तर मला हे घालायचं, तर मी हे सॅटर्डे संडेला करून ठेवलं होतं. वेळेवर आता काय घालायचं आहे असं नको. राईट. म्हणजे अशी कामाची पद्धत स्मार्टली तुम्ही स्वतः प्रत्येकाने कस्टमाइज आपली करून घ्यायची. ओके. मला मी आठवड्यातून 2 वेळा ऑफिसला जाते, इतर दिवशी माझं वर्क फ्रॉम होम किंवा मग ऑनलाईन जे काही ते असतं, मग त्यानुसार मग मी ॲडजस्ट करते की बुधवार गुरुवार नको काही, बाकी मग मी तसं माझा टाइम टेबल फ्लेक्झिबल आहे. ओके. बऱ्याचदा असंही होतं की तुमचं काम समजा ऑफिसमध्ये लवकर झालं आणि तुम्ही रिकामे आहात असं दिसलं तर तुम्हाला नवीन कामाचा लॉट येतो किंवा लोकांना म्हणून म्हणजे ह्याच्यात काही स्मार्ट सोल्युशन आहे का, काय करायचं याच्यामध्ये? नाहीच म्हणायचं. बाउंड्रीज तू जेव्हा म्हटल्यापासून म्हणशील ना की किंवा इमिडिएट आहे का, आपण एक लिस्ट करतो ना की अर्जंट आहे का, इम्पॉर्टंट आहे का. अर्जंट असेल तर आपण करू शकतो, इम्पॉर्टंट असेल त्याला थोडं डिले झालं तरी चालतं की नाही, आता आज नाही उद्या करू शकतो, पण इम्पॉर्टंट आहे का. आणि अगदीच दोन्ही नसेल तर मग डेलिगेट करून टाकायचं, कोणतरी दुसरं करेल ना. इंटरेस्टिंग आहे. मला शेवटच्या टप्प्याकडे आपल्या यायला आवडेल की AI आता आलेला आहे, सगळ्याच फील्डमध्ये ऑलमोस्ट AIचा वापर सुरू झालेला आहे. म्हणजे जेनझी पण आलेली आहे, नवीन पिढी, नवीन टेक्नॉलॉजी, या सगळ्यामुळे वर्कप्लेस नवीन कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह होतीये किंवा बदलतीये? वर्कप्लेस इव्हॉल्व्ह होते आहे, पण जसं मगाशी म्हटलं मी की AI टूल्सांनी ॲडॉप्ट केले आहेत आपल्या वर्कप्लेसेसनी, पण ते एम्प्लॉईजच्या नवीन ॲटिट्यूडला, विशेष करून जेनझीचा, तर ते ॲटिट्यूड ते ॲडॉप्ट करत आहेत का. कारण जेनझी टेक्सेवी आहे, जेनझीला AI टूल्स फास्ट जमतात, पण त्यांची जी कामाची पद्धत आहे, म्हणजे तुम्ही म्हणाल की AI टूल्स पण वापरा, पण कामाची पद्धत तुमची 2006-05 सारखी राहील, तसं नको ना. तुम्हाला 2026-25ची पद्धत हवी आहे. तर हे कस्टमाइज करणं हे HRचं काम आहे. ओके. हे त्या मॅनेजमेंटचं काम आहे की आपण कसं करायचं. म्हणजे समजा एखाद्या कंपनीचा डायरेक्टर जो असेल तो 55 वर्षाचा आहे आणि त्यांनी त्यांच्या कंपनीमधल्या जेनझीला बघितलं काम करताना की मोबाईल वापरते हे, तर त्यांनी हा विचार करायला पाहिजे की मी त्याला रागवण्यापेक्षा की मी त्यावेळेला माझ्याकडे मोबाईल असता तर मी काय केलं असतं, मी हेच केलं असतं ना. मी हेच म्हणते की मी आता जन्माला आलं तर, कारण त्याला पर्यायच नाही आहे ना, आपली लाईफस्टाईलच तशी आहे.
मग त्याला ब्लेम करण्यापेक्षा, त्याच्याकडून मोबाईल घेण्यापेक्षा काही तुम्ही दुसऱ्या टॅक्टिक्स वापरा की त्याचा डिजिटल हे रिड्यूस किती होईल बा. ओके. हां, म्हणजे अशा पद्धतीने इव्हॉल्व्ह झालं पाहिजे. झाला पाहिजे. नवीन पिढीप्रमाणे नवीन पॉलिसी झाल्या कारण पाहिजे. नवीनच लोक आहेत ना, अशी इन्कमिंग नुसार पॉलिसीज व्हायला पाहिजे, आउट गोईंग नुसार नको. राईट. म्हणजे 60s ची जी जनता आहे, जी Correct. आउट गोईंग आहे, त्यांच्यानुसार पॉलिसीज नको ना. हम्म. इनकमिंग जे आहे 20, 21, 22 त्यांच्यानुसार पॉलिसीज हव्या आहेत. बरोबर. म्हणजे मला तुम्हाला जेन्युइन प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा वर्क स्पेसेसमध्ये वेगवेगळ्या काम करायला सुरुवात केली तेव्हा तुमच्याही आधीची जी पिढी होती जी तुमच्यापेक्षा सिनियर असेल तेव्हाही तुम्हाला आत्ता जी जेनझी आणि आत्ता जुनी पिढी ह्याच्यात कॉन्फ्लिक्ट आहे तसा तुमच्या वेळेस सुद्धा झालेला होता का? हो हो ओके. हो. कारण आमच्या वेळेला आम्ही म्हणजे मला असं वाटतं पहिली पिढी असेल ती गुगल आणि जीमेल, जीटॉक वगैरे यूज करणारी. हां, त्यावेळेला त्याच्या अगोदरच्या पिढ्यांना इतकी ईमेलची वगैरे सवय नव्हती. तेव्हा आमची ब्लॅकबेरी वगैरे वापरणारी ही आमचीच पिढी होती. तर आम्ही तो हे बघितला. आमच्या ह्याच्यात बऱ्यापैकी नवीन म्हणजे स्मार्टफोन पण आम्ही म्हणजे 2015ला स्मार्टफोन सुरू झाला. तर ह्या जुन्या पिढ्या ज्या होत्या ना त्यांना त्रास झाला आहे आणि मी माझ्या PhD मध्ये पण मी लिहिलं आहे. आणि जे वेलबिईंग आणि जे मी त्यावेळेला सुरुवात केली होती 12 वर्षापूर्वी काम करायला, तर त्यानुसार मला नाही वाटत अजूनही वर्कप्लेसेस वेलबिईंग सेंट्रिक आहेत म्हणून आपल्या. ओके. म्हणजे आय एम नॉट फ्रॉम जेन झी, बट आय स्टील डिमांड आणि स्टील रेकमेंड की वेलबिईंग हे नॉट म्हणजे नुसतं काम करत राहणं हे काही तुमच्या आयुष्याचं एम नाही राहू शकत ना. राईट. म्हणजे सतत बिझी राहणं. आणि त्यांनी काय होतं, वर्क इज अ पॉवरफुल डिस्ट्रॅक्शन. म्हणजे जे लोक ट्रॉमटाइज्ड आणि बऱ्याच त्यांचे इमोशनल इश्यूज असतात ना, सो दे यूज इट. आणि वर्कप्लेसेसमध्ये हे हमखास होतं. ते ओव्हर वर्क, दे ड्रिंक स्मोक अ लॉट, है ना. करेक्ट. आणि बऱ्याच त्यांचे अनहेल्दी वेज आहेत कोपिंग अपचे. त्याच्यापेक्षा जेनझी जे सांगते आहे त्याच्यातला आपण सुवर्णमध्य काढू शकतो ना वर्कप्लेसेस करता. करेक्ट. म्हणजे आज ज्या पद्धतीने जेनझीज वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये स्विच मारतायत 2-3 वर्षांच्या स्पॅनमध्ये कंपन्यांना कर्मचाऱ्यांना टिकवणं हे अवघड जात आहे का? अवघड जात आहे. ओके. इव्हन रिक्रुटमेंट करणं अवघड जात आहे. अच्छा. ओके. ते रिक्रुटमेंट जेव्हा येतात ना आणि त्यांचं दे आर चुझी. आल्यानंतर आतमध्ये ते बघतात ना कसं आहे काय आहे आणि त्यानुसार ते डिसिजन घेतात. मे बी ऑफर घेतात, जॉईन करत नाही. ओके. सो पिकी झालेत ते. पिकी झाले आहेत ना, कारण त्यांना अवेअरनेस आहे गोष्टींचा. म्हणजे त्यांनी अमेरिकेतल्या वर्कप्लेसेसला त्यांना ऍक्सेस आहे. ते युरोपमध्ये बघतात काय होतं, ते सिंगापूरमध्ये बघतात काय होतं, त्यांना ट्रेंड माहिती आहेत ना, ग्लोबल ट्रेंड त्यांना माहिती आहे. राईट. मग ते जर इथे ते डिमांड करत असतील तर काही वावगं नाहीये. चांगली नोकरी म्हणजे नेमकं काय? म्हणजे जी तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्स देतीये, चांगला पगार देतीये का पर्पज देतीये? कुठल्या गोष्टीला प्रायोरिटाईज केलं पाहिजे आत्ताच्या जेनझीजनी आणि चांगली नोकरी कशाला म्हटलं पाहिजे? हे तर तिन्ही गोष्टी आवश्यक आहे ना. म्हणजे मनी नसेल तर मनी करता आपण जनरली जॉब करतो. मनी नसेल तर मग फायनान्शियल स्ट्रेस येतो. मिनिंग नसेल किंवा पर्पज नसेल त्याच्यामध्ये डिसएंगेजमेंट येतील. आणि म्हणजे सर्वे जर बघितले ना तर खूप 90% प्लस लोकांनी सांगितलं आहे की वी आर डिसएंगेज. म्हणजे दे आर डुईंग जॉब सिम्पली टू पे EMI. त्याच्यानंतर जर तुमचं वर्क लाईफ बॅलन्स नसेल तर वेलबिंगचे इश्यूज होतील, म्हणजे मेंटल हेल्थचे इश्यूज होतील. आणि सायकोलॉजिकल सेफ्टी नसेल तर बर्नआउट होईल. यामध्ये अजून एक प्रश्न येतो की चांगली नोकरी नेमकी म्हणायची कशाला? म्हणजे मेंटल हेल्थला आजची पिढी प्रायोरिटाईज करतीच आहे, पण चांगली नोकरी आयडियली कशी असते? काय काय गोष्टींचा विचार केला पाहिजे त्या नोकरीत जॉईन करण्यापूर्वी? तर मनी, मिनिंग आणि वेलबिंग या तिन्ही गोष्टी जिथे तुमच्या फुलफिल अप टू ॲटलीस्ट सर्टन एक्सटेंट होत असतील, ती नोकरी किंवा तो व्यवसाय तो चांगला म्हणता येईल. पण आपल्याकडे ज्या पद्धतीत नोकरीकडे बघतात लोक, नोकरी हे फक्त पैसे कमवण्याचं आणि सोशल स्टँडर्ड, सोशल स्टेटस कमवण्याचं माध्यम मानलं गेलं आहे. जे सरकारी नोकरी असो किंवा कॉर्पोरेटमधली नोकरी असो, त्याच्यामुळे कसेही करून पैसे कमवायचे. कितीही अब्युझिव्ह बॉस असेल, कलिग्ज असतील, कल्चर करप्ट असेल तरी ते करत राहायचं, कारण त्यातून पैसे येतात. तो सोर्स असतो ना. याच्या अगदी विरुद्ध जेनझीची जी स्टाईल आहे की मी मगाशी पण सांगितलं, तर त्यांना हे तिन्ही हवं आहे. मनी पण हवं आहे, मिनिंग हवं आहे आणि वेलबिंग पण हवं आहे. आणि हे फक्त जेनझी करता नाही, हे सगळ्या वयोगटातील लोकांना लागू होतं. पण दुर्दैवाने जी मोठी आहेत मंडळी 40च्या वर विशेष करून गेलेली, त्यांचे बिलीफ सिस्टीम इतके स्ट्रॉंग आहेत आणि त्यांची सगळी आयडेंटिटी ही सक्सेस जे म्हणतात ना, दे आर ऑब्सेस विथ सक्सेस. विशेष करून द स्टेटस पार्ट है ना.
बरं. त्याच्यामुळेच मेंटल हेल्थचे इश्यूज पण त्यांच्यात खूप जास्ती आहेत. अडिक्शन हम्म. त्यांच्यामध्ये खूप जास्ती आहे. हम्म. जनरल हेल्थ इश्यूज जास्ती आहेत. हम्म. तर बरं. त्यांना एक्सेप्टन्स खूप कमी आहे त्या हम्म. जनरेशन्सला, म्हणजे जे जेन झेडच्या वरची जनरेशन आहे, हम्म. की हे EMI करता किंवा स्टेटस करता आपण किती जॉब करतो बा, आपलं हम्म. कमी याच्यात पण होऊ शकतं. हां. हां, म्हणजे तुम्हाला लागतं किती हा विचार करूनच तो बरं. विचार बहुतेक जेनझी करते आहे हम्म. है ना. तर त्यामुळे त्यांच्या डिमांड रास्त आहेत असं वाटतं मला. बरं. म्हणजे मेंटल हेल्थ जपण्यासाठी किंवा वर्क लाईफ बॅलन्स हेल्थ जपण्यासाठी हेल्थ जपण्यासाठी हां. दोन्ही मग त्या फिजिकल फिजिकल आणि मेंटल मेंटल दोन्ही दोन्ही. हां, काय सीमा आखल्या पाहिजेत, कोणत्या बाउंड्रीज सेट केल्या पाहिजेत? मी मगाशी पण सांगितलं की हम्म. टाईम, इमोशन आणि डिजिटल 3 प्रकारच्या ओके. बाउंड्रीज आहेत ज्या तुम्ही आखा आणि सगळ्या पिढ्यांनी आखा हम्म. आणि सगळ्यांनी दुसऱ्यांचा विचार करूनच काम करा. म्हणजे माझ्यामुळे कोणाला हम्म. त्याच्या बाउंड्रीज डिस्ट्रॉय करावं लागतंय बा, किंवा जास्ती वेळ काम करावं लागतंय, हम्म. किंवा रात्रभर काम करावं लागतंय, किंवा माझा इगो सॅटिस्फाय आहे म्हणून हम्म. असे सायकोपॅथ आहेत कॉर्पोरेटमध्ये. ते सायकोपॅथच आहेत की ते खूप आरामात लोकांना मॅनिप्युलेट करू शकतात, त्यांना हम्म. नाचवू शकतात आपल्या याच्यावर. तर त्यांना सांगण्यात तर काही अर्थ नाही आहे, हम्म. पण ॲटलिस्ट जे लोक आहेत त्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये, बरं. त्यांनी पण बाउंड्रीज सेट कराव्या अँड दे शुड बी ऑनेस्ट विथ देमसेल्फ पहिल्यांदा, की जे काही आपले इश्यूज आहेत, इमोशनल इश्यूज आहेत, हम्म. जरी आपल्याला शिकवलं नाही गेलं आधीच्या पिढ्यांमध्ये, पण आता आपण नवीन काहीतरी शिकू शकतो या जनरेशनकडून. राईट. इंटरेस्टिंग. शेवटच्या प्रश्नाकडे येते मी. पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये वर्क कल्चर कसं बदलेल? पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये वर्क कल्चर हे AI डॉमिनेटेड होईल. कॉग्नेटिव्ह ची जी रुटीन कामं आहे, कॉग्नेटिव्ह म्हणजे आपली ब्रेन क्लरिकल म्हणता येईल, तशी रुटीन कामं हे AI ऑटोमेटेड होतील. क्रिटिकल थिंकिंग, इमोशनल इंटेलिजन्स आणि तुमचं रिलेशनशिप मॅनेजमेंट जे आहेत, इमोशनल इंटेलिजन्समध्येच येतं. या सगळ्या गोष्टींना फार महत्त्व येईल. हम्म. त्यामुळे टीममध्ये तुम्ही कसे काम करता, स्वतःला कसं कॅरी करता, लर्निंग तुमचं कसं ठेवता, हेल्थ कशी ठेवता, आणि आर यू ॲडॅप्टेबल. म्हणजे ॲडॅप्टेबिलिटी म्हणजे आता मी इंस्टाग्राम 2024ला पहिल्यांदा सुरू केलं. हां, तर ते माझ्याकरता मला फार अजिबात आवडायचं नाही इंस्टाग्राम आधी, पण मी इंस्टाग्रामवर म्हणजे चांगला जम बसवला आहे. हां. तर हे एक्सेप्टन्स असणं गोष्टींना आणि काळानुसार चेंज होणं, हम्म. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. हम्म. त्यामुळे जो बदलला नाही तो बाहेर फेकला जातो. त्याच्यामुळे बदलाकरता सगळ्यांनीच तयार राहायला पाहिजे. ओके. इंटरेस्टिंग. अशा पद्धतीने नवीन वर्क कल्चर आपल्याला बदलताना दिसेल. Yes. ओके. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप छान पद्धतीने हा टॉपिक तुम्ही डिकोड केला. म्हणजे आजच्या जेनझीला नक्की काय हवं आहे आणि आजच्या जुन्या पिढीला त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत आणि कुठे कॉन्फ्लिक्टची सिच्युएशन निर्माण होतीये हे आपण आत्ता डिस्कस केलं. खूप खूप आभार तुमचे. मी सगळ्या ऑडियन्सला आवाहन करते की तुम्हाला काहीही प्रश्न असतील आम्हाला कमेंट करून नक्की विचारा. कसा वाटला एपिसोड तेही सांगा. तुमचे अनुभव, तुमची मतंही आमच्यापर्यंत पोहोचवा आणि पाहत रहा थिंक TV. धन्यवाद.